हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चणा, कोणी चणा म्हणतं, ह्याला काळा चणा म्हणतात किंवा हरभरा म्हणतात। तर ह्याची आपण भाजीची रेसिपी बघणार आहोत। ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। तर ही भाजी करताना नेमकं काय होतं की कडधान्याची भाजी करतो तेव्हा काय होतं की कडधान्य वेगळं होतं आणि त्यामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो ते वेगळं होतं। तर असं होऊ नये, ही भाजीसुद्धा अशी होऊ नये यासाठी आपण काही टिप्स बघितले आहेत। तर लवकर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण रात्रभर हे हरभरे भिजत घातले होते। हरभरे आहेत पण ते रात्रभर आपण भिजत घातल्यामुळे छान असे फुगलेले आहेत। तर इथे आपण हे हरभरे घेतलेले आहेत, हे आता आपण शिजवून घेणार आहोत। आता हे शिजवताना तुम्ही अगदी साध्या पद्धतीने पाणी टाकलं। कधी कधी काय होतं, आपल्याला घाई असते, सकाळी डब्यासाठी बनवायचं म्हटलं की घाईच असते बऱ्याचदा। तर याच्यामध्ये आपण पाणी टाकलं। आता पाणी टाकून कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। पहिली शिट्टी करताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि नंतर तुम्ही लो टू मीडियम गॅसवरती हे शिजवून घेऊ शकता। तर इथे आपले हे चणे शिजवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी 4 ते 5 काढू शकता किंवा 3 ते 4 काढलं ना तरी सुद्धा चालतात। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले हरभरे शिजलेले आहेत। तर इथे मला ना गरम होतं, त्यामुळे मी एक चम्मच घेतला आणि त्याने तुम्हाला दाखवते की अगदी मस्त झाले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता। तर आता हे आपण बाजूला ठेवूया। यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं वापरले। तुम्ही सुकं वापरू शकता, असं काही नाही की ओलं वापरायचं। तर इथे मी ओलं खोबरं थोडंसं किसून घेतलं, थोडंसं आलं, लसूण आणि टोमॅटो ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत इथे मी गॅसवरती पॅन ठेवला, त्याच्यामध्ये तेल गरम झालं, थोडंसं जिरं घातलं। जिरं मस्त फुललं की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला, बारीक पण मोठ्या आकाराचा एक कांदा घातलेला आहे, तो सुद्धा आता सोनेरी रंगावरती परतून घेऊया। तर हा कांदा लो टू मीडियम गॅसवरती परतायचा, खूप मोठा गॅस ठेवायचा नाही कारण कांदा करपू शकतो। तर आपल्याला कांदा ह्याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे। आपला कांदा तळतो आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तर इथे आपला कांदा तळलेत आहे, तोपर्यंत आपण जो मसाला, आता आपला कांदा खूप असा तळलेला नाही, पण मी इथे काय केलं, आपला जो मसाला आपण तयार केला तो सुद्धा भाजून न घेता तयार केला होता, तो कच्चा होता। त्यामुळे कांद्यामध्ये आपण हा मसाला सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। बऱ्यापैकी आपला मसाला तळलेला आहे। जे पाणी होतं आपलं मसाल्यामध्ये थोडंफार ते सुद्धा सुकून गेलेलं आहे। तर इथे मी 1 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे, ते सुद्धा आपण ह्यावर भाजून घेऊया। तर या पद्धतीने बेसन सुद्धा आपण भाजून घेतले। तर इथे काय होते, आपण जेव्हा मसाला भाजतो ना तेव्हा ते पूर्ण तेल ॲब्झॉर्ब झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं जेव्हा आपण मसाला तळतो तेव्हा ते असं सुकं सुकं वाटतं। त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं किंवा थोडंसं तेल जरी टाकलं ना तरी सुद्धा चालते। तर इथे मी सुके मसाले टाकले आहे, त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे 1 चम्मच, थोडीशी हळद टाकायची, मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि कांदा लसूण मसाला टाकायचा। आता हे मसाले सुद्धा आपण व्यवस्थित परतवून घेऊया। आणि इथे मी थोडेसे चणे जे आपण शिजवून घेतले ते थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, जाडसर असे वाटून घेतले। खूप पेस्ट करायची गरज नाही, अगदी थोडेसे जाडसरच असे वाटून घेतलेले आहेत। त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण कडधान्याची भाजी करतो किंवा चण्याची भाजी करतो तेव्हा पाणी वेगळं आणि चणा वेगळं असं होत नाही, ती भाजी एकरूप होते आणि अशी भाजीला दाटसरपणा येतो। तर इथे तुम्ही थोडंसं ड्रायनेस आलेला आहे आपल्या मसाल्याला, तर तुम्ही इथे तेल किंवा थोडंसं पाण्याचा जरी शिंतोडा दिला तरी सुद्धा चालेल। तर इथे आपला मसाला व्यवस्थित तळून झालेला आहे। तर जे चणे आपण शिजवून घेतले होते ते पाण्यासहित आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। पाण्यामुळे काय होतं, थोडंसं खूप जास्त जर पाणी असेल ना तुमच्या चण्यामध्ये तर तेच पाणी आपण थोडंसं गिलासात बाजूला काढून ठेवायचं आणि बाकी थोडंफार जे पाणी असेल ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं। कारण जर खूप पाणी असेल, जर आपण त्या चणे टाकले तर भाजी खूप पातळ होते। त्यामुळे काय करायचं, थोडे चणे थोडं जे पाणी असतं त्याच्यासोबत हे टाकायचे। कारण मग आता आपण मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन आपण टाकलं, त्यापैकी तुम्ही थोडेसे चणे मिक्सरला वाटून घेतले, ते जरी टाकले ना तर बेसन टाकण्याची गरज नाही, किंवा जर ते चणे नसेल टाकायचे तर थोडंसं बेसन टाकलं ना ते सुद्धा चालते।
आता इथे आपण काय केलं, पाणी टाकलेलं आहे. तर जे पाणी होतं चणे शिजवताना जास्तीचं होतं तेच मी टाकलेलं आहे, वेगळं असं पाणी टाकलेलं नाही. तर इथे काय केलं, आता आपण जशी जशी भाजी शिजते तशी तशी त्याला दाटसरपणा येतो, त्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं आहे. ती फक्त शिजवून जास्त खूप शिजवून घेण्याची गरज नाही, कारण आधीच आपण चणे शिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे काय करायचं, मसाल्यात टाकले की थोडं थोडं जसं तुम्हाला दाटसर हवी आहे का खूप पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि जे आपण चण्याचं जे शिजवलेलं पाणी आहे तर तेच पाणी वापरायचं. आणि जर नसेल पाणी तर थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा. त्यामुळे काय होते, भाजीला छान तरी येते आणि भाजीची चव जात नाही. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही शिजताना सुद्धा मीठ टाकू शकता किंवा तेव्हा नसेल टाकले तर तुम्ही आत्ता मीठ टाकू शकता. तर भाजी अशी छान आपण व्यवस्थित उकळवून खूप अशी शिजवण्याची गरज नाही. तर माझ्याकडे छोले मसाला होता, तो मी इथे टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकला तरीसुद्धा चालतो, ऑप्शनल आहे. पण असं टाकलं की त्याची चव छान येते. नाही टाकलं तरीसुद्धा चालते, कारण आपण भाजीमध्ये आधीच तिखटसुद्धा वापरलेला आहे आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरलेला आहे. तर आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, चणा जरी असला तरी पाणी वेगळं आणि चणा वेगळा असं झालेलं नाही. भाजी अगदी दाटसर झालेली आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर इथे कोथिंबीर टाकली, आपण हे मिक्स करून घेऊया. तर इथे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आपण गॅस बंद करू शकतो. टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही भाजी खूप छान लागते. चपाती असू देत किंवा भाकर असू दे किंवा भात, ही भाजी खूप छान लागते. तर चला, आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी, मला कशी वाटली. नेहमी आपली जी रेसिपी असते ती अगदी साधी सोपीच असते. खूप असे काही मसाले नसतात किंवा खूप अशा काही स्टेप नसतात. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करत जा, कारण ज्यांचं चॅनल खूप छोटं आहे त्यांना एक लाईक किंवा एक सबस्क्रायबर वाढला ना तरीसुद्धा प्रचंड आनंद होतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी साधी सोपी असेल.